आज होणार पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज वार मंगळवार, तारीख 21 जुलै 2026 आणि लाडक्या बहिणीसाठी आताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आलेली आहे. पैसे वाटप संदर्भात आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार, कशा पद्धतीने पैसे भेटणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं महावाटप केलं जाणार, याच्याविषयी सर्वात नवीन आणि लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे. तर तुम्हाला माहिती असेलही, जर महत्त्वाचं म्हणजे जून महिन्याचे पैसे तुम्हाला भेटले, त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना जुलै महिन्याची ओढ लागली होती की लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार, कशा पद्धतीने तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार, याच्याविषयीची आतुरता लाडक्या बहिणीला लागली होती. आणि आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आजपासून पैसे वाटपाचं नियोजन या ठिकाणी शासनाने आखलेलं आहे आणि लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे. चला तर जाणून घेऊया मग आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आणि महत्त्वाचं म्हणजे एकूण जिल्ह्यांच्या कोणत्या याद्या आलेल्या आहेत ते देखील आपण व्हिडिओच्या मध्ये जाणून घेणार आहोत. आणि लाडक्या बहिणीसाठी शेवटचं आणि महत्त्वाचं एक मोठं गिफ्टसुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी ठेवलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती. सर्वात प्रथम चॅनल जर नवीन आले असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की नवीन अपडेट आपण दर दिवशी घेऊन येत असतो. तर बघा, आज होणार पैशांचं महावाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी नवीन 3 याद्या या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी, तीनही याद्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण की तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला थेट 3,000 रुपये इन्स्टंटली तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. चला तर बघूया मग महत्त्वपूर्ण अपडेट. तर बघा, लाडकी बहीण योजना पैसे वाटपाचं वेळापत्रक अखेर या ठिकाणी आजपासून जाहीर झालेलं आहे. 3,000 रुपये तुम्हाला भेटण्यासाठी हे वेळापत्रक या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेलं आहे. आज पहिला दिवस आहे. आज 12 जिल्ह्यामध्ये, उद्या 12 जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये नक्कीच येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना महत्त्वाची योजना तर आहेच, परंतु लाडकी बहिणींना पैशांसोबतच काही नवीन गिफ्ट देण्याचा निर्णयसुद्धा या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे. आणि या नवीन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला एक मोठं खास भेट जे आहे ते गिफ्ट जे आहे ते तुम्हाला भेटून जाणार आहे. त्या गिफ्टविषयी माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया. त्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना पैसे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आणि कशा पद्धतीने पैसे वाटप होणार याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. तर बघा, आत्ताच या ठिकाणी महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे नागपूर या ठिकाणी. आणि महत्त्वाची बैठक पार पडली म्हणजे काय, तर त्या बैठकीच्या अंतर्गत मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यात येणार आहेत जर मागील महिन्याचे पैसे आले नसतील. आणि सोबतच चालू महिन्याचे पैसेसुद्धा या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. आणि आज 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाची सुरुवात या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आज वितरित होणारे 12 जिल्हे, उद्या वितरित होणारे 12 जिल्हे आणि परवा दिवशी वितरित होणारे 12 जिल्हे त्यांच्याविषयीचा डिटेल अपडेट. कारण की लाडकी बहीण योजना एक पाऊल पुढे म्हणजेच काय, शासनाने निर्णय घेतलेला आहे. नवीन यादी जाहीरसुद्धा केलेली आहे. कारण की आजपासून पैसे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. जून असेल, जुलै असेल किंवा इतरही राहिलेले महिन्याचे पैसे असतील तर ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये वितरण करण्यासाठी सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना 17 जिल्ह्यांचीसुद्धा एक नवीन यादी आलेली आहे, ज्या यादीच्या अंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये गिफ्ट सोबतच लाडकी बहीण योजनेचे पैसेसुद्धा या ठिकाणी तुम्हाला जमा करण्यात येणार आहेत. चला तर जाणून घेऊया मग कोणते ते जिल्हे, कोणत्या त्या याद्या आणि कोणत्या त्या महत्त्वपूर्ण बँका आहेत. तर बघा, अपडेट क्रमांक 2 नुसार लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी नवीन आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. भरपूर दिवसापासून लाडकी बहिणी पैशांची वाट बघत होत्या. आज पैसे येतील, उद्या येतील, परवा दिवशी येतील, कधी येतील, कधी येतील, हा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. आणि याच प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेलं आहे. म्हणजे आजपासून पैसे वाटप करा, अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून तुमच्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. चला तर बघू शकता, आज ज्या नवीन 2 ते 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत, तर या यादीनुसार आज दिवसभर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. मग ते 1,000 असतील, 2,000 असतील किंवा 3,000 रुपयापर्यंतची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये यादीनुसार आज पाठवली जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. तर बघा,
जे याद्या जाहीर केलेल्या आहे तर वितरणाला सुरुवात या ठिकाणी आत्तापासूनच सुरू झालेली आहे, कारण की जी आर तर ऑलरेडी आलेला आहेच. सर्वात अगोदर जी आर येणे गरजेचे असते आणि हा जी आर या ठिकाणी जाहीर झालेला आहे, म्हणजे जी आर या ठिकाणी आलेला आहे. आणि हा जी आर आला म्हणजे काय, तर तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याची सुरुवात या ठिकाणी होणार आहे जिल्ह्यांच्या यादीनुसार. तर बघा, पैसे तर भेटणारच, सोबतच तुम्हाला भेटणार आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 1,150 रुपये गॅसची सबसिडी मोफत तुम्हाला या ठिकाणी वितरित केली जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळून 3,000 तुम्हाला भेटणार आहे. चला तर वळूया अपडेट क्रमांक 3कडे, कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्री साहेबांनी ज्या जिल्ह्यांच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत त्या जिल्ह्यांची नावं आपण बघूया. आज 12 जिल्हे असणार आहेत, उद्या 12 जिल्हे असणार आहेत आणि परवा दिवशी 12 जिल्हे असणार आहेत पैसे वाटपासाठी. तर बघा, 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने हे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. आणि गॅसची टाकी तर तुम्हाला भेटणारच आहे मोफतसुद्धा. त्याच्याविषयी आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया. तर बघा, आज नागपूर मध्ये झालेली बैठकीच्या दरम्यान 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. सोबतच 3 याद्या या ठिकाणी जाहीर केलेल्या आहे. जर यादीमध्ये नाव बघायचं असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण तुम्हाला यादीमध्ये नावसुद्धा तुमचं दाखवून देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आज पैसे भेटणार त्याच्याविषयी संपूर्ण अपडेट जाणून मिळेल. तर बघा, तुम्हाला दुसरी देखील एक नवीन योजना लाडकी बहिणीला सुरुवात होणार आहे. लाडकी बहीण योजना 2026 3,000 रुपये वाटप तर होणार DBT माध्यमाद्वारे, परंतु सिलाई मशीनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मोफत वितरित केली जाणार आहे. 15,000 रुपयांची ही सिलाई मशीन तुम्हाला या ठिकाणी मोफत भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट असतील, काही कागदपत्र असतील ते तयार ठेवायचे आहेत आणि आपण ज्या ठिकाणी सांगणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला 15,000 रुपयाची सिलाई मशीन मोफत भेटून जाईल. तर बघा, अगोदर DBTचं माध्यम जाणून घेऊया. याच्यानंतर आजपासून पैसे वाटप होण्याचा निर्णय जो या ठिकाणी झालेला आहे, तर याच निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण याच 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. तर बघा, आज दुपारपासून पैशांचं वितरण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आजपासून दुपारपासून जिल्ह्यामध्ये, निवडक जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू होणार आहे, कारण की जे आर तर शासनाने जाहीर केलेला आहे. DBT सिस्टीममध्ये देखील मंजुरी मिळालेली आहे. आणि आत्ताच काही क्षणांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी DBTचं बटनसुद्धा या ठिकाणी दाबलेलं आहे. DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, पैसे ट्रान्सफर करण्याचे अप्रुव्हल भेटलेलं आहे आणि पैसे ट्रान्सफर करण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आता जिल्ह्यांची यादी जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते, कारण की पैसे जे वितरित होणार आहे ते जिल्ह्यांच्या यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्यामध्ये यादी क्रमांक 1, यादी क्रमांक 2 आणि यादी क्रमांक 3, तर अशा 3ही याद्या या ठिकाणी यामध्ये समावेश त्यांचा असणार आहे. आणि जिल्ह्यांच्या यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत. आणि आत्ताच्या झालेल्या सर्वात मोठ्या घोषणेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2026 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे वेळापत्रक आज दुपारपासून 12 जिल्ह्यामध्ये आपण जी यादी सांगणार आहोत ते यादीच्या अंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे ट्रान्सफर होण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली असणार आहे. तर बघा, यादी तर जाहीर केलेली आहे, सोबतच लाडक्या बहिणींच्या मुलांच्या शिक्षणासाठीही काही नवीन योजना आलेल्या आहेत, त्याही आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीसाठी अजून एक लाभदायी योजना लवकरच सुरू होणार, त्याच्याविषयी माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया. तर बघा, निर्णय क्रमांक 4 नुसार नवीन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि या नवीन निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 6,000 रुपयापर्यंतची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे, कारण की मागील पैसे जेवढे राहिले होते तर त्या पैशांच्या सोबतच तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी हा निर्णयांनी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे 6,000 रुपये, दुप्पट लाभ दुप्पट आनंद अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी नक्कीच होणार आहे, कारण की जून असेल, जुलै असेल, प्रत्येक महिन्याचा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी भेटून जाणार आहे. चला तर जाणून घेऊया मग आज पैसे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी कशा पद्धतीने झालेला आहे आणि 3,000 रुपये जून असेल आणि जुलै असेल या 2 महिन्याचे तुमच्या बँक खात्यामध्ये कशा पद्धतीने ट्रान्सफर होणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री साहेबांनी ज्या याद्या जाहीर केलेल्या आहे, 17 जिल्ह्यांची यादी असेल मग ती, किंवा 12 जिल्ह्यांची यादी असेल, दोनही याद्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आणि ह्या 2च याद्यानुसार पैशांचं वितरण या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये केलं जाणार आहे. चला बघूया मग आपण संपूर्ण डिटेल माहिती. चॅनलवर जर नवीन चालू व्हिडिओमध्ये लाईकसुद्धा तुम्ही करू शकता.
कारण की आता आपण जी यादी सांगणार आहोत अशा लाडकी बहिणींना पैसे भेटणार आहेतच. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या लाडकी बहिणी KYC केली आहे अशाच लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. KYC केली नसेल तर KYC करून टाका तुम्ही, जेणेकरून तुम्हाला भेटतील 3,000 ते 6,000 रुपयापर्यंतची रक्कम. तर बघा, मुख्यमंत्री साहेबांनी जी नागपूरमध्ये या ठिकाणी बैठक घेतलेली आहे, तर या बैठकीदरम्यान 2 याद्या जाहीर केल्या आहेत. पहिली यादी आणि दुसरी यादी. पहिली यादी दिलेली आहे पत्रकारांकडे, दुसरी यादी ही पत्रकारांकडे दिलेली आहे आणि या दोनही यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैशांचं महावाटप म्हणू शकता आपण ते वितरित जे ते केलं जाणार आहे. बघा 3,000 रुपये तर तुम्हाला भेटणार, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी या ठिकाणी यादी स्वतः जाहीर केलेली आहे आणि सांगितलेलं देखील आहे आता उशिरा आता फक्त पैशांचं वितरण होणार. आणि असं म्हणत त्यांनी बँकांना मेसेज देखील पडायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा होत आहेत, कारण की आता उशिरा आता फक्त पैसे वाटप होणार आहेत आणि या वाटपादरम्यान असणार आहे 3 दिवसामध्ये 36 जिल्हे यामध्ये समाविष्ट असणार आहेत. बघा, कारण की आज अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे आणि आज 100% पैसे सोडणारच असं देखील मुख्यमंत्री साहेबांनी वचन दिलेलं आहे. आज दुपारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये मेसेज तुम्हाला वाजायला सुरुवात होणार आहे. मेसेज पडले, पैसे पडल्याचे मेसेज तुम्हाला पडायला सुरुवात होणार आहे. बघा, महत्त्वपूर्ण म्हणजे सर्व बँकांनाही आदेश देण्यात आलेले आहेत. महिला बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे असतील त्यांनाही आदेश देण्यात आलेले आहेत आणि DBT संघ जो आहे यांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे पैसे ट्रान्सफर झालेच पाहिजेत. आज वाटप होणार आहेत 3,000 रुपये. चला तर बघूया, मग अगोदर आपण जिल्ह्यांची यादी बघूया, त्याच्यानंतर बँकांचीही यादी आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला DBTची वितरणाची प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजून जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील त्यामध्ये समावेश असणार आहे. तर बघू शकता आज वितरित होणारे काही जिल्ह्यांची नाव आपण तुम्हाला सांगूया. तर बघा, आज वितरित होणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. तर या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे. उद्या वितरित होणार आहेत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, नाशिक, नंदुरबार, जळगाव. त्याच्यानंतर परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम. तर बघा, 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने या ठिकाणी वितरित होणार आहेत. आणि लाडकी बहिणीसाठी सर्वात मोठी योजना आलेली आहे की मोठं गिफ्ट या ठिकाणी लाडकी बहिणीला भेटणार आहे. ती म्हणजे 1,500च्या ऐवजी आता 2,100 रुपयेसुद्धा या ठिकाणी वितरणाची सुरुवात या ठिकाणी केली जाणार आहे. कारण की महागाई तर ज्याप्रमाणे वाढत आहे त्याप्रमाणे पैसे देखील ट्रान्सफर होण्यासाठी वाढले पाहिजेत असं शासनाचं नियोजन या ठिकाणी आखलेलं आहे आणि याच नियोजनाच्या पार्श्वभूमीवर 1,500चे आता 2,100 रुपये देखील तुम्हाला लवकरच होऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे बँकांची यादी आपण बघणार आहोत. कोणत्या बँकेमध्ये पैशांचं लाभाचं वितरण आज केलं जाणार आहे ती बँकांची यादी बघूया आपण. जे बघा, सर्वात पहिली यादी आलेली आहे ज्या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल बँका आहेत त्या गव्हर्नमेंटच्या बँकामध्ये या ठिकाणी पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ बडोदा असेल, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक. आणि महत्त्वाचं म्हणजे या गव्हर्नमेंट बँकामध्ये पहिल्या दिवशी पैशाचं वितरण, त्याच्यानंतर वितरण होणार आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या यादीमध्ये HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि इतर बँका. तर बघा, तिसऱ्या दिवशी वितरण होणार आहे IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर अशा बँकेमध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, अशी ही जबरदस्त अपडेट आपण तुम्हाला तर दिलेली आहेच, परंतु याच्यासोबत एक नवीन अपडेट देखील तुम्हाला आलेली आहे जी आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून गिफ्ट जे आहे ते भेटणार आहे. ते गिफ्टचंही नियोजन आपण तुम्हाला सांगणार आहोत. भेटूया परत पुन्हा एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.